ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटी नणदीची वार्षिक सभा खेळीमेळीत। चिकोडी तालुक्यातील नणदी येथील श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली। कार्यक्रमाचे अध्यक्ष परसराम थोरात हे होते, तर प्रमुख पाहुणे एकसंबा नगरपंचायत अध्यक्ष सुनील सप्तसागरे व ASVS शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सर्जेराव शिंदे, तर प्रमुख वक्ते प्राध्यापक नानासाहेब जाधव हे होते। अहवाल वाचनात संस्थेच्या सेक्रेटरी सुप्रिया सुळे यांनी वार्षिक अहवाल साला संस्थेकडे 302 इतके सभासद असून संस्थेकडे 3,77,48,36 इतक्या ठेवी असून संस्थेला अहवाल सालात 4,22,690 इतका निव्वळ नफा झाला असल्याचं सांगितलं। यावेळी संस्थेकडून 10वी व 12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक मल्लू हवालदार यांनी केलं। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामकृष्ण चिनगे, संचालक शिदबीर पुजारी, दुंडाप्पा सुळे, विजय शहा, नाईक सर, अनिल धर्माचे, मल्लू हवालदार, शिवाजी मर्डे, सविता सूर्यवंशी, संजय खिराई, विजय काटे, अभिजित काटे, राजू चव्हाण, नारायण गवंडी, कांतेश नाईक इत्यादींसह सभासद व पालक विद्यार्थी उपस्थित होते। सूत्रसंचालन एकसंबा मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता धर्माचे यांनी केलं। महानकरी न्यूजसाठी संपत थोरात, नणदी। 1,95,450 सभासद शेअर 36,090 रुपये। संघाकडील एकूण निधी राखीव निधी 5,18,594 रुपये। इमारत निधी 4,33,358 रुपये। बुडीत कर्ज निधी 63,416 रुपये। कम्प्युटर व झीज घसारा 73,305 रुपये। सभासद कल्याण निधी 14,168। समाज कल्याण निधी 12,000 रुपये। नोकर कल्याण निधी 16,388। धर्मदाय निधी 27,954 रुपये। संस्थेकडून एकूण ठेवी सेविंग ठेव 10,01,132 रुपये। मुदत ठेव 2,87,38,113 रुपये। भाग्यलक्ष्मी सीसी ठेव 26,85,586 रुपये। आज येथे श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होते। या 15 वर्षात जी आज संस्था प्रगतीपथावर आहे त्यासाठी संस्थेचे सभासद, आमचे सहकारी संचालक मंडळ, त्याचबरोबर कर्जदार, ठेवीदार व हितचिंतक यांनी केलेल्या मदतीमुळे आज ही संस्था इथपर्यंत आलेली आहे। त्यासाठी सर्वप्रथम त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। तसेच यापुढे देखील संस्था आता जी आहे त्याच्यापेक्षा फार मोठी करायचं आमचं स्वप्न आहे। त्यासाठी आपलं सहकार्य असंच राहावं